मंगळवारी रात्री अवकाळी पावसात झाड एका ऑटो रिक्षावर पडल्यानं 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सर्वजण ऑटो रिक्षातून प्रवास करत होते। कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वादळासह पाऊस पडला। त्यात एक झाड कोसळले आणि एका ऑटो त्याच्या तावडीत सापडली। या अपघातात एक महिला, एक पुरुष आणि ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू करण्यात आले। स्थानिक लोकांच्या मदतीनं झाड हटविण्याचं काम सुरू आहे। जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आज या चिंचपाड्याच्या रोडवर झाड कोसळलं आणि कोसळत असताना त्या एका रिक्षावर ते आदळलं। त्यामुळे तो रिक्षा ड्रायव्हर आणि त्याच्या मागे बसणारे 2 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले। वास्तविक पाहता आम्हाला एक बघितल्यानंतर असं लक्षात येतं की साधारण 1-2 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि एक सिरियसली इंज्युअर्ड झालेला आहे। आत्ताच अचानक आलेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे या ठिकाणी असलेलं गुलमोहराचं झाड कोसळलं। ते एका रिक्षावर कोसळलं। त्यामध्ये 2 पॅसेंजर आणि एक ड्रायव्हर त्या रिक्षामध्ये होते। त्यापैकी 2 पॅसेंजरची डेथ झालेली आहे आणि एक पॅसेंजर अति सिरियस ड्रायव्हर आहे आणि त्यांना आत्ता रुक्मिणी हॉस्पिटलला उपचारासाठी आत्ताच ॲम्ब्युलन्स मागून पाठवण्यात आलेलं आहे। चेहऱ्यावर येते आज इथे जे वादळ आणि पाऊस चालू झालेला त्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे। एक रिक्षावर मोठा झाड आहे हा पडलेला आहे आणि त्याच्यात 3 माणसं होती रिक्षामध्ये। त्याच्यातले 2 आता सांगतायत की डेथ झालेत आणि रिक्षा चालक हा गंभीररित्या जखमी आहे आणि त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये हलवलेले आहे। घटना घडली आहे सांगा। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये संध्याकाळी 9:30च्या सुमारास फार जोरात वारा येऊन सुटला। त्यामुळे ड प्रभागामध्ये विजयनगर एरियामध्ये एक भलं मोठं गुलमोहराचं झाड या वाराधूनमुळे पडलं आणि हे एका चालत्या रिक्षावर पडलं। यामुळे रिक्षा चालक आणि 2 प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तात्काळ बाय रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये पाचारण करण्यात आलं आणि तिथे आमच्या कॅज्युअल्टी टीमने बघितल्यानंतर त्यांना ब्रॉड डेथ कन्फर्म केलेलं आहे। अजून ती प्राथमिक माहिती अजून यायची आहे, ती आल्यावर येस, तिघांचे ब्रॉड डेथ कन्फर्म झालेला आहे। किती महिला किती पुरुष? 1 महिला आणि 2 पुरुष होते। NTV न्यूज मराठी, ठाणे।